मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला का ज्यांनी मुंबईसारखं धावपळीचं जीवन सोडून किंवा एक ग्लोबल सिटी सोडून ज्यांनी गेली काही वर्षापासून गोमातेची सेवा करण्यासाठी ज्यांनी आज त्यांचा असणारा मुंबईचा व्यापार सोडला, व्यवसाय सोडला आणि कुटुंब आजही त्यांचं मुंबईत स्थित आहे. तरी ते एकटेच आपल्या सगळ्या प्रपंचाचा, संसाराचा त्याग करून गोमातेची सेवा करणं आणि त्याचबरोबर त्यांना असणारी आध्यात्मिक गोडी या दोन्हींचा संयम ज्यांनी साधला, असे आपल्यासोबत आज आपण भेटणार आहोत. असे जे एक महाराज आपल्या सोबत आहेत, तर त्यांचं नाव आहे शंकर महाराज केंगले, का ज्यांनी मुंबई वास्तव्यात होते परंतु आज गावी आहेत, गोमातेची सेवा करतायत. तर एकंदरीतच महाराज, तुम्ही मुंबई सोडलं आणि गावी आलात, तर गावी आल्यानंतर तुम्ही आता ही गोमातेची जी सेवा करताय, एकंदरीतच तुमचा जीवनक्रम कसा आहे, कसं शेड्यूल असतं किंवा दिवसभरातली कामं कशी असतात किंवा यातून तुम्हाला जो अध्यात्म साधला जातो याची गोडी नक्की कशी अनुभवताय तुम्ही? आता इथं तुमच्या हा ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मग गोमातेची सेवा करणं ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या माइंडमध्ये दुसरा हेच काही नाही. मी हे कीर्तन, प्रवचन हे टाईमपास समजतो आणि त्याच्याकडे माझं दुर्लक्षच आहे. पण माझा मेन फोकस काय गोमातेची सेवा आहे. म्हणजे माझा दिनक्रम सकाळी गायांना उठलं, की गायांना सोडायचं, डोंगराला पाचवायचं, लगेच त्यांच्या आला की त्यांची झाडलोट करून साफसफाई करायची आणि नाश्ता पाणी काय करायचा आणि मस्त आराम करायचा. दिनचर्या कुठं बाहेर कुणाला भेटायचं नाही, कुणाला जायची गरज नाही, काही गरज नाही. फक्त गोमाता आणि गोमाता. फक्त त्यांची वाट बघायची, वरून खाली पाणी पिण्यासाठी आल्या की बांधून टाकायची. आता बघा किती शांत बसलात त्या. आणि नंतर मग फावल्या वेळात मग कुठं कीर्तनाला, प्रवचनाला संध्याकाळी जायचं. पण दिवसभराला अजिबात काही काम नाही, एवढंच काम माझं. एकूणच आपण पाहिलं तर महाराजांनी आजही कीर्तन, भजन या गोष्टी असतील ज्यांना दुय्यम स्थान दिले आणि त्यांनी प्रथम प्राधान्य हे गोसेवेला दिले, का ज्यामधून त्यांना एक आध्यात्मिक किंवा जो असणारा गोसेवेचा आनंद आहे तो मिळतो. त्यानंतर आता महाराजांकडून आपण समजून घेऊ की एका बाजूला नरेंद्र मोदींनी घोषणा केली की वाहनं कमी वापरा किंवा इंधनाची बचत करा, तर त्याच गोष्टीची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही गेली काही वर्षापासून एक घोडी वापरताय जिचं नाव लक्ष्मी आहे. तुम्ही तिला लाडाने लक्षू म्हणताय. तर तिचं तुमच्या आजच्या असणाऱ्या जीवन क्रमामध्ये कसं तिचं योगदान आहे किंवा ती तुम्हाला कशी मदत करते साध्य? आता तिचं ते घोडीचं तुम्हाला सांगतो, ती खरी लक्ष्मी आहे आणि तिच्यामुळेच हा घोटा भरलाय सगळा. आणि कुठेही कुठलं कार्य करायचं असलं तर शेती नांगरायची असली तरी 2 जोडी संगती लागते. कुठलंही काम एक हाताने टाळी वाजत नाही. म्हणून मला पार्टनर ह्या सोबतीने तिला घोडी घोडी माझ्या बरोबर आहे. माझ्याकडे आता 20 गुरं आहेत. 5 इकडे गेली तर सांभाळता येत नाही. तर एक ॲज अ पार्टनर म्हणून ती माझं काम करते. मग काही गावातलं वस्तू लागली, कुठं गेला, कधी पेट्रोल नसेल, मोटरसायकल आहे माझ्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत. पण घोडी हा असा पर्याय आहे की तुम्हाला पंक्चर नाही, इंधन टाकायला नको, काय नको, घोडी टांग मारली की निघालो. कुठेही जायचं ते फार खेळला जाऊ शकतो मी. तिला पर्यायच नाही आणि इतकी रनिंग घेते ना ती महाराज. 1 हॉर्स पॉवर ती सिद्ध करून दाखवणार तुम्हाला. म्हणजे नक्कीच पहा, महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे थोडक्यात महाराजांनी बाकीच्या असणाऱ्या लोकांची जीवनशैली, बाकीच्या लोकांची असणारी जीवनशैली आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण देऊन महाराजांनी स्वतः घोडीचा वापर करून, जसं मोदी म्हटले की इंधन कमी वापरा, तर महाराजांकडे आज विचार केला तर घोडी हे त्यांचं दळणवळणाचं साधन आहे, ज्यावरून तो त्यांचा रोजचा असणारा दिनक्रम चालू असतो. म्हणजे एकंदरीतच आपण यातून पाहिलं की महाराजांनी ह्या सगळ्या ज्या विज्ञानाचे झालेले बदल आणि असणारी क्रांती आहे, या सगळ्यांनाच बाजूला ठेवून एक अध्यात्म आणि गोसेवा या गोष्टींना महत्त्व देऊन एक दैनंदिन जीवन त्यांचं हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आणि गोमातेच्या सेवेत त्यांनी आपण अर्पण करून घेतले.